नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे नवीन अपडेट। शक्तिपीठ महामार्गात येणाऱ्या नवीन धारकांना आता एवढेच पैसे मिळणार। शक्तिपीठ महामार्ग, चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रकल्प म्हणजे शक्तिपीठ महामार्ग। नागपूर ते गोवा हा 802 किलोमीटर लांबीचा महामार्ग देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस ठरणार आहे। मात्र या प्रकल्पाला कोल्हापूर, सांगली आणि नांदेड सारख्या जिल्ह्यातून विरोधाचा सूर उमटतो आहे। भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी सुद्धा नांदेड भागातून जाणाऱ्या रस्त्याला पर्याय शोधण्याची मागणी केली आहे। शक्तिपीठ हे नाव का ठेवले? 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची घोषणा केली होती। महाराष्ट्रातील 3 प्रमुख शक्तिपीठे कोल्हापूरची लक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुकादेवी यांनी एका धाग्यात जोडण्याचे काम हा महामार्ग करणार असल्यामुळे त्याला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले। महामार्गाचा मुख्य उद्देश, आज नागपूरहून गोवा गाठण्यासाठी सुमारे 20 तास लागतात। हा महामार्ग पूर्ण झाल्यावर वेळ केवळ 8 तास होणार आहे, म्हणजेच प्रवाशांचे तब्बल 10 ते 12 तास वाचतील। याशिवाय पर्यटन, व्यापार आणि उद्योग क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल। मार्ग आणि धार्मिक स्थळे, हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC मार्फत उभारला जात आहे। वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र गोवा सीमेवर पत्रादेवी येथे त्याचा शेवट होणार आहे। वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे 12 जिल्हे यात समाविष्ट आहे। 3 शक्तिपीठा व्यतिरिक्त परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही 2 ज्योतिर्लिंग, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर तसेच पट्टण, कोडोली, कन्हेरी, आदमापूर यासारखी धार्मिक केंद्र या महामार्गामुळे थेट जोडली जाणार आहेत। खर्च आणि पायाभूत सुविधा, सुमारे 86,000 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे। यात 36 इंटरचेंजेस, 48 मोठे पूल, 30 बोगदे आणि 18 रेल्वे क्रॉसिंग असतील। 2025 पर्यंत हा महामार्ग फायदे कोणते होणार? शक्तिपीठ महामार्ग केवळ प्रवासांचा वेळ कमी करणार नाही, तर तो 12 जिल्ह्यांमधील रोजगार निर्मिती, स्थानिक व्यापार, पर्यटन, आर्थिक विकासासाठी मोठा आधार ठरणार आहे। महाराष्ट्रासह गोवा राज्याला महामार्गाचा थेट फायदा होणार आहे। या लेखात दिलेली माहिती विविध बातमी स्रोत आणि सरकारी घोषणा आधारित आहे। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।